ठीक आहे. हे काय एवढेच फुलं दादा? अरे बरेच लागतील अजून. काय अजून? तर डोळा जेवणाच्या कार्यक्रमाला पाळणा सजवायला नाही म्हटलं तरी 5 किलो तरी फुलं लागतीलच ना. हा, आणि ते जो अक्कासाठी पायघड्या घालणार ना आपण, मग किमान 10 किलो फुलं लागतील दादा अजून. तुम्ही एकदाच काय त्या आकडा सांगा, म्हणजे एकदाच लागलीच घेऊन येतो मी सगळी. हे काय तुम्ही सगळ्यांनी तयारी करायला सुरुवात पण केली, माझ्यासाठी थांबायचं ना, मी येतच होते की मदतीला. काय धनु मॅडम, आज भलत्याच खुश दिसताय तुम्ही. हा मग आता सारखं सारखं मॅड राहून तब्येत कमी कशाला करून घ्यायची उगाच. धनु दीदीला ना सॅड म्हणायचंय. काय पण काय बोलते का? तेच ते, नाराज राहून तब्येत कमी करून घेण्यापेक्षा असं खुश राहिलेलं बरं ना. बरं दादा, ते जोकाची बातमी कळलं ना, मी माझी एक लिस्ट काढली आहे. त्यातलं समद सामान आपल्याला आणायचंय. हे बघा, मी काय म्हणते, ते जोका समोर आपण जे ताट ठेवणार ना, त्यात वेगवेगळे खाण्याचे पदार्थ ठेवू. तरी म्हणलं धरून कशी काय लिस्ट बनवून नाही. दादा तिचं लक्ष ना फक्त खाण्यावरच असतं. ए, गप्प बसा, कोणाला तरी लक्ष द्यावं लागणार ना. राजू गप्प बस. मी काय म्हणत होते, गोडाधोडाच्या पदार्थासाठी ना आपण रसगुल्ला ठेवू, नाही ते काम करू, गुलाबजाम ठेवू. अगं पण धनु दीदी, हे सगळेच गोड पदार्थ आहेत. आता समजा अक्काला एखादा तिखट पदार्थ किंवा आंबट काही खावंसं वाटलं तर आपण ना लिंबाचं लोणचं ठेवू. हा, आणि या सगळ्यामध्ये काहीतरी हेल्दी पण हवं ना. आपण ड्रायफ्रुटची खीर आणि तुपातले चिरोटे पण ठेवूयात. हा, राजू तू ना तुझ्या हातच्या त्या बेसनाच्या वड्या पण कर. अरे थांबा, कळलं असं बोला जरा. थांबा की, कळलं असं बोला मला. अरे पण तुला कळून काय होणार आहे? करणार तर सगळं आम्हीच आहोत ना. करत बसा, मी ना काय करत जा. दादा तू चिडलास करे? मग काय, अरे माझ्या लाडक्या बहिणीचं डोळा जेवण आहे आणि मला बाहेर ठेवणार आहे का तुम्ही? हे सगळं तुम्ही जोशाने करताय आणि मला कार्यक्रमात घेणार नाही का तुम्ही? मला नाही जाणणार. दादा, अरे डोहाळे जेवण बायकांचाच कार्यक्रम असतो, त्यात पुरुष नसतातच. आणि ही काय आत्ताची रीत नाही, पहिल्यापासूनच चालत आली. पण का कार्यक्रमात मी नाही तुम्हाला तरी पटतं का सांगा बरं? अरे माझी बहीण आहे ती. पण दादा आता काय त्याला पर्याय नाही बघ. मग काय तर, लगेच आपल्या लहान मुलांसारखं फुगून बसलास. तू ये बरं इथे, फुलं निवडायला मदत करा मला. राहू दे, मी बाकीचं सामान आणतो. अरे दादा रुसला. दवाखाना उघडा आहे का? वहिनी तुझा आम्ही करतोय.